महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या महामानवांना त्रिवार वंदन. उपस्थित उपासक उपासिका, नेहमीप्रमाणे दर रविवारी साकेत बुद्ध विहार येथे आपण मिलिंद प्रश्नाचं पठण आणि श्रवण करत असतो. त्याचप्रमाणे आजही आपण इथे जमला आहात. मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की भगवान बुद्धांना पिंडपात म्हणजे भोजन किंवा चारिका याची कमी पडत नाही. त्याच प्रश्नाला विरोधी प्रश्न असा होता की शालवान नावाच्या ब्राह्मणाच्या गावामध्ये भगवान बुद्धाला चारिका मिळाली नाही, आणि म्हणून राजा मिलिंदाने नागसेन भंतेजीला विचारलेले हे दोन प्रश्न होते की कुठला तरी एक खोटा असला पाहिजे, आणि त्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर भंते नागसेनाने दिलं होतं. ते आपण मागच्या रविवारी बघितलं. भंते नागसेनाचं जसं समाधान झालं तसं आपल्या सगळ्यांचंही झालं असेल असं गृहीत धरून आपण पुढच्या प्रश्नाला सुरुवात करू. पुढचा प्रश्न एक, अज्ञानाने केलेले पाप व पुण्य. चालू केलंय? आजचा प्रश्न आहे अज्ञानाने केलेलं पाप व पुण्य. भंते नागसेन, आपण लोक म्हणता की अज्ञान व ज्याच्याकडून हिंसा घडते त्याबद्दल त्यास अधिक पाप लागते. तरी पण भगवान बुद्धाने विनयावर उपदेश करताना म्हटले आहे की अजाणता घडलेल्या पाप कर्माबद्दल काहीही पाप लागत नाही. भंते नागसेन, जर अज्ञानवश घडलेल्या प्राणी हिंसेबद्दल अधिक पाप लागत असेल तर दुसरीकडे अज्ञानवश घडलेल्या पाप कर्माबद्दल काहीही दोष लागत नाही हे म्हणणे सपशेल खोटे ठरते, आणि अज्ञानवश घडलेल्या पाप कर्माबद्दल काही दोष लागत नाही हे म्हणणे खरे असेल तर अज्ञानवश ज्याच्याकडून हिंसा घडते त्याबद्दल त्यास अधिक पाप लागते असे म्हणणे खोटे ठरते. हे सुद्धा अत्यंत कठीण कोडे आहे, तेव्हा आपण याची रीतसर उकल करून द्यावे. महाराज, दोन्ही विधाने बरोबर आहेत, परंतु दोन्ही विधानाचा अर्थात थोडा फरक आहे. तो कोणता बरे? कित्येक असे दोष आहेत की जे अज्ञानवश घडतात आणि कित्येक असे आहेत की जे जाणीवपूर्वक केले जातात. या दोन्ही दोषा संबंधाने प्रथम दोषाकडे दृष्टी करून तथागताने म्हटले होते की अज्ञानवश घडलेल्या दुष्कृत्याबद्दल काही दोष लागत नाही. बरे आहे भंते, आपण असे सांगितले आहे ते मी सहर्ष स्वीकारतो. प्रश्न लक्षात आला असेल तुमच्या की भगवान बुद्धांनीच म्हणायची काही गरज नाही. आपण कधी कधी म्हणतो की नाही, अज्ञानवश काही गोष्ट जर घडली तर त्याचं पाप लागत नाही किंवा तर विपाक होत नाही. पण भगवान बुद्ध एका ठिकाणी म्हणतात की अज्ञानवश केलेल्या कर्माचं, चुकीच्या कर्माचं फळ हे चुकीचं भेटतं, कारण त्याच्यात जास्त पाप आहे, त्याच्यात जास्त हे आहे. त्याचं उदाहरण देताना मागचे मी, मला वाटतं बुद्धाने त्याचं धम्म वाचताना दिलं होतं की आपण अज्ञानवश की तुमच्या पुढे एखादी लोखंडाची तापलेली सळई ठेवली, लालबुंद झालेली आहे, आणि त्याच्यावर पाय द्या, अज्ञानाने जर पाय पडला तर तो कमी भाजेल का जास्त भाजेल? जास्त भाजेल ना, कारण माहितीच नाही ती कशाची आहे, कारण अज्ञानवश पडले, माहिती नाही आणि त्याच्यावर पाय पडला तर ते सर्व भाजेल. पण जर तुम्हाला सांगितलं की या सळीवर पाय द्या, तर मग तुम्ही पाय कसा द्या की कमी चटका लागेल अशा प्रकारे द्याल ना, की पाय थोडासा दुमडाल, त्याच्यावर पडेल की नाही. म्हणून भगवान बुद्ध सांगतात की अज्ञानवश केलेलं पाप हे जास्त हे होतं, तुम्हाला त्याचं जास्त पाप कर्माचं फळ भेटतं.
पण दुसऱ्या ठिकाणी विनयामध्ये उपदेश देताना भिक्षू जमलेले काय असतं की हा प्रश्न मी मागेही तुम्हाला सांगतो की समजून घेताना राजा मिलिंदाने 2 प्रश्न एकत्र करून विचारलेले आणि नागसेनाचं कसं काय की ते 2 प्रश्न ते अलग करतायत की कुठल्याही गोष्टीचा परिपेक्ष. म्हणून मी मागेही तुम्हाला एकदा उदाहरण सांगितलं होतं माझ्या वडिलांचं की जेव्हा मी नवीन नवीन आलो, नवीनच चिवर घेतलं होतं म्हणून तेवढा काही विनय कळत नव्हता आणि मी भंतेजी फक्त त्यांच्यामुळे झालो म्हणून मलाही कोणी विनय शिकवण्याच्या भानगडीत पडलं नव्हतं. कारण त्यांना माहित होतं माझा पूर्वाश्रमीचा स्वभाव बघितला तर हे काही विनय ऐकण्याच्या भानगडीत असतील असं त्यांना वाटत नव्हतं. कारण तेही माझे छोटे बंधूच आहेत ना, त्यांना माहिती होतं माझा सोबत यांना आपण विनय शिकवायला गेलो तर हेच आपल्याला विनय शिकवतील म्हणून यांना विनय शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. त्यातलं मी उदाहरण सांगितलं होतं, तुमच्या लक्षात आहे की माहिती नाही, की कुठली गोष्ट आपल्याला अकुशल कर्म आणि कुठलं कुशल कर्म. दुसरीच गोष्ट तुम्हाला सांगितलं की मुसावादा वेर म्हणे 4थं शील आहे की मी खोटं बोलणार नाही. मी नवीन आलो होतो, वडिलाला सेवा करायची, मग त्यांना चांगलं जेवण द्यायचं, चांगलं हे करायचं म्हणून मी दुकानातून त्यांना आईस्क्रीम आणून देत होतो. 1 दिवस खाल्ली, 2 दिवस खाल्ली, तिसऱ्या दिवशी त्यांनी मला विचारलं ही केवढ्याची आहे, म्हटलं 30 रुपयाची आहे. दुसऱ्या दिवशी मी मला जातानाच बोलले आईस्क्रीम आणू नका. म्हटलं का? म्हणे नाही मला गोड नाही लागत. त्यांचा उद्देश होता की खर्च जास्त होतोय, 30 रुपयाची आईस्क्रीम दररोज खायची म्हटल्यावर मी म्हटलं खरंच यांना गोड लागत नसेल. पण दुकानात गेले की दुकानदाराला प्रॅक्टिस पडते ना, तुम्ही रोजचं काय सामान घेताय दुकानदाराला माहिती आहे. आजही जर तुम्ही त्या दुकानात गेलात तर माझं सामान त्यांना माहिती असतं की काय काय घेतात. म्हणून त्या दुकानदाराने आईस्क्रीमची ही पण टाकली त्याच्यामध्ये. मी त्याला म्हटले नको, तर ते बोलता बोलता बोलले की आज माझ्याकडनं दान म्हणून घेऊन जा. ठीक आहे. मी आलो, बाबांना दिली. बाबा मला बोलले तुम्हाला बोललो होतो ना आणू नका, मला काय बरोबर वाटत नाही म्हणून. मी म्हटलं बाबा दुकानदाराने दान दिली, मग खाल्ली त्यांनी. आणि मग त्यांनी खाल्ल्यानंतर माझ्या लक्षात आलं की यांना ती चांगली लागते पण माझा खर्च होऊ नये म्हणून हे तसं करतात. आणि मग माझा शिरस्ता पडला, मी रोज घेऊन यायला लागले. बाबा रोज म्हणायचे दुकानदारांनी दान दिली, मी आपली मान हलवायची. रोज काही तो दान देत नव्हता, पैसे माझ्याकडनं घेत होता. मी सांगतो तुम्हाला अनावधानाने आणि जाणून बुजून केलेल्या याचं काय असतं, तर मी मान हलवायचं, हो दिली म्हणजे त्याचा संकेत असा असायचा बाबाला दिली. आता ऍक्च्युली माझं मान हलवणं हे पण खोटंच बोलणं होतं की नव्हतं, आणि मी ते जाणून बुजून करत होतो. का करत होतो की ते वडिलांनी खावी म्हणून. अशा पावसाळ्याचे दिवस आले की पावसाळ्यात हिवाळ्यात कोणी आईस्क्रीम ठेवत नाही ना दुकानात, मग त्याने आईस्क्रीम ठेवणं बंद केलं. आता दुकानातच नाही म्हणून मी कुठून आणणार आहे. 1-2 दिवस झाल्यानंतर मग बाबा विचारायला लागले आता काय दुकानदार दान देत नाही का. सांगण्याचा उद्देश असा असतो की तुम्ही अनावधानाने आणि जाणून बुजून केलेली, कारण मी जाणून बुजून केलेली कृती होती, मी खोटं तर बोललो होतो, परंतु त्या कृती मागे माझा हेतू कितीतरी सुंदर होता की माझ्या वडिलांनी ती खावी, ते वेगळ्या वयाने खात नाही. तसंच भगवान बुद्धांनी विनय सांगताना हे सांगितलं होतं की अजाणतेपणाने जर तुमच्या हातून काही घडत असेल तर काही एवढं लागणार नाही. हे भिक्षू लोकाला विनय सांगताना सांगितलं होतं. परंतु रस्त्याने चालत असताना तुम्हाला सांगतो वर्षावासाची पद्धत कशी आली. वर्षावास हा जैनामध्ये मानला जायचा. भगवान बुद्धाला बोधित्व प्राप्त झाल्यानंतर 7व्या वर्षी वर्षावास सुरू झाला. 7 वर्ष भगवान बुद्धांनी वर्षावास केलेला नाही, पहिले 7 वर्ष. तर लोक सांगायचे अशी की जैनाची लोक का करायची की पायाखाली, कारण ह्या पावसाळ्यामध्ये जे जे की लहान सूक्ष्म जीव असतात त्यांची प्रजनन पिरियड असतो हा, आणि ते आपल्या डोळ्याने आपल्याला दिसत नाही, पण त्या प्रजननाच्या पिरियड मध्ये जास्त जीव जन्माला येतात आणि ते आपल्या पायाखाली मरतात. म्हणजे अजाणतेपणाने कितीतरी जीव मरतात. तुम्ही झाडू मारताना घरात जर मुंग्या झाल्या तर अजाणतेपणाने कितीतरी मुंग्या मरतात. म्हणून भगवान बुद्धांनी ह्या परिप्रेक्षमध्ये सांगितलं होतं की वर्षावास आपण का करतो, तर अजाणतापणाने खूप मोठं पाप आपल्या हातून घडतं. लोकांचा पिकं निघून येतात, कारण त्यावेळेस संघ मोठे असायचे ना,
500 600 लोकांचा संघ असायचा. तुम्ही विचार करा, 600 लोक एकाच रस्त्याने चाललं की पाऊल वाट पडते ना. रस्ता पक्का होतो. आजही तुम्ही पाऊस पडला तर कुठल्याही रस्त्याने का जातो आपण? लोक चालत चालत ती पाऊल वाट पडलेली असते. आणि म्हणून भगवान बुद्धांनी त्या परिप्रेक्षामध्ये सांगितलं होतं की अजाणतेपणाने आपला पडणारा पाय कितीतरी लाखो जीव मारून टाकतो. आणि दुसऱ्या ठिकाणी काय सांगितलं होतं की जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं की अजाणतेपणाने तुम्ही एखादी कृती केली आणि तिच्यापासून जर जास्त हानी होत नसेल तर काही नुकसान नाही. म्हणून माझ्या मान हलवण्यात मला काही दोष वाटला नाही. मी खोटंच बोललो होतो ते. परंतु मान हलवणं हे दुसऱ्या परिप्रेक्षामध्ये चांगली गोष्ट होती. आणि म्हणून भगवान बुद्धांनी इथे अज्ञानाने केलेल्या चुकीबद्दल म्हणू आपण, पाप आणि पुण्य, कुशल आणि अकुशल कर्म आहे, तर चुकी अनावधानाने केलेल्या. परंतु दुसऱ्याच गोष्टीमध्ये बघा, ह्या गोष्टीला कसे व्यवहारामध्ये आणलं जातं, घटनेमध्येही आणलं. आता तुम्ही म्हणाल की अजाणतेपणे घडलेली चूक ही जास्त पाप देत नाही. म्हणून एखाद्या माणसाने खून केला आणि तो जर कोर्टात म्हटला की मला माहिती नव्हतं खून केल्यावर फाशी होते, तर त्याला माफ करतील का? म्हणून अजाणतेपणाने केलेल्या गुन्ह्याला माफी आहे का? नाही. म्हणून ते अजाणतेपणाने केलेल्या कर्माचंही फळ तुम्हाला वाईट फळ मिळणारच आहे, हे त्यांनी वेगळ्या परिप्रेक्षामध्ये सांगितलं होतं. आणि अजाणतेपणाने केलेल्या म्हणजे अनावधानाने तुमच्या हातून घडलेली एखादी छोटी चूक असेल तर तिचं कर्मफळ जास्त भेटत नाही. हे दोन्ही प्रश्न त्यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी सांगितले होते, दोन वेगवेगळ्या परिप्रेक्षामध्ये सांगितले होते. आणि म्हणून हे दोन्ही प्रश्न भगवान बुद्धाचे आहेत आणि दोन्ही प्रश्न खरे आहेत हे बनते नागसेन त्यांना समजावून सांगतात. भंते नागसेन एकदा भगवान बुद्ध म्हणाले होते की हे आनंद, तथागतांना असे कधी वाटत नाही की मीच केवळ भिक्षू संघाचे संचालन करीत आहे किंवा भिक्षू संघाने माझेच अनुकरण करावे. सोबत मैत्रेय बुद्धाच्या स्वाभाविक गुणाची प्रशंसा करताना त्यांनी असेही म्हटले आहे की ज्याप्रमाणे मी सध्या शेकडो भिक्षूच्या संघाचे संचालन करीत आहे त्याचप्रमाणे ते हजारो भिक्षूच्या संघाचे संचालन करतील. भंते नागसेन, मीच या भिक्षू संघाचे संचालन करीत आहे किंवा समस्त भिक्षूंनी माझेच अनुकरण करावे असे जर भगवान बुद्धास वाटत नसेल तर मैत्रेय बुद्धा संबंधी बोलताना त्यांनी काढलेले उद्गार खोटे ठरतात. आणि मैत्रेय बुद्धा संबंधी काढलेले उद्गार खरे मानावे तर संघ संचालनासंबंधी स्थविर आनंदाजवळ केलेले त्यांचे कथन खोटे ठरते, हे सुद्धा एक कोडे आहे. भगवंत, तुम्हाला माहिती आहे की जेव्हा भगवान बुद्धाला पहिल्या पंचवर्गीय भिक्षूला त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन सूत्र सांगितलं तर तिथं संघ निर्माण झाला होता आणि त्या संघाचे संचालक भगवान बुद्ध आहे. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की भगवान बुद्ध स्वतःला, कारण निर्वाण प्राप्त होणं म्हणजे काय आहे की तुम्ही लोभ आणि द्वेष ह्या दोन्ही गोष्टीच्या पलीकडे जाणं, तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा लोभ राहत नाही. आता उदाहरणार्थ मी तिथून आलो तर माझी अपेक्षा काय आहे की मला भिक्षूला थोडं उंचावर बसवावं, लोकांनी खाली, हा लोभच आहे ना. उद्या जर तुम्ही म्हटले की भंतेजी आम्ही स्टेजवर बसतो, तुम्ही खाली खुर्चीवर बसा आणि तिकडून प्रवचन द्या, कसं वाटेल? नाही वाटणार ना. पण ज्या दिवशी मला वाटेल की मला कुठेही बसून प्रवचन द्यायच्या दिवशी, त्या दिवशी मला निर्वाण भेटलं, कारण हा तरी माझा लोभ आहे, माझा सन्मान केला पाहिजे, हा लोभच आहे ना. तर ह्या लोभाच्या पलीकडे जाणं निर्वाण आहे. म्हणून तिथे आनंदाजवळ भंते जे म्हणतात की आनंदा, मला असा कुठलाही लोभ राहिलेला नाही की मीच ह्या भिक्षू संघाचं संचालन करावं, माझंच भिक्षू संघाने ऐकावं. हे कोणाजवळ म्हणतात? ते आनंदाजवळ म्हणतात. आणि दुसऱ्या ठिकाणी ते एका सभेमध्ये म्हणतात. कुठला प्रसंग आहे तो? आता इथे तो प्रसंग नाही, पण मी तुम्हाला प्रसंग सांगतो. तो प्रसंग आहे की भगवान बुद्धाची माता प्रजावती भगवान बुद्धाकरता चिवर घेऊन येते आणि भगवान बुद्ध तिला म्हणतात की हे चिवर तू संघाला दे. तर ती काय म्हणते की मी तुमच्याकरता विणलंय. भगवान बुद्ध दुसऱ्याही वेळेस तिला सांगतात की नाही, हे तू संघात दे, संघ ज्याला द्यायचं त्याला दे. सांगण्याचा उद्देश काय? संघाचे संचालक कोण आहेत? भगवान बुद्ध आहेत.
परंतु ते काय सांगतात, तू संघाला दान कर, मग संघ ज्याला पाहिजे त्याला देईल. 3दा म्हटल्यानंतर ती नाविलाजाने संघाला दान करते. आता संघाला दान दिल्यानंतर संघ पहिला काय म्हणतो की भगवान बुद्धाचा राईट हँड कोण आहे? सारीपुत्त आहे. मग सगळेजण मिळून ते चिवर कोणाला देतात? सारीपुत्ताला. सारीपुत्त विचारतात की विनयानुसार भगवंताने 3च चिवर शिकवायला सांगितले, माझ्याकडे 3 आहेत म्हणून ते महामोगलाईनला देतात. महामोगलाईन म्हणतात सारीपुत्तांनी नाही शिकवलं, माझ्याकडे चिवर आहेत, ते महाकश्यपाला देतात. असं करत 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 कालच सामनेर झालेला भिक्षू त्याच्यापर्यंत ते चिवर जात. आता गेल्यानंतर सगळे आवाक होतात. ती महाप्रजापती बी एका बाजूला उभी आहे की मी तथागताला आणलेलं चिवर हे सामनेराला गेलं, मग हे फलदायी होईल की नाही? आणि मग तेव्हा भगवान बुद्ध परचित्तगामी आहेत ना, तेव्हा त्यांना प्रजावतीच्या मनातला भाव कळतो की ही दुःखी झाली की मी आणलं होतं चिवर कोणाला द्यायला आणि ते कोणाला मिळालं, कालच झालाय सामनेर आणि त्याला भेटलंय. तिथे भगवान बुद्ध सांगतात की ज्याला तुम्ही ते चिवर दिलंय तो साधा सामनेर नाहीये, तो येणारा मैत्रेय बुद्ध आहे. भगवान बुद्ध काय सांगतात तिला? हा येणारा कोण आहे? मैत्रेय बौद्ध आहे. 3000 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी सांगितलेले, 5000 वर्षानंतर मैत्रेय बुद्ध येणार आहे. त्याला दिलेलं आहे चिवर. त्यांच्या किती पारमिता अजून बाकी असतील, तरी बुद्धांनी काय सांगितलं, आणि तिथे त्यांनी ते प्रवचन दिलेलं आहे की मी तरी 500 लोकांचं संचलन करतो, येणारे मैत्रेय बौद्ध हजारो भिक्षूचं संचलन करते. हाच प्रश्न मिलिंद राजाने पकडलेला आहे. आणि मिलिंद राजा म्हणतो की जर भगवान बुद्ध म्हणतात की माझं नाही ऐकलं तरी चालेल असा माझा काही आग्रह नाही, तर ते मग मैत्रेय बुद्धाची कशी स्तुती करतात की ते म्हणतात हजारो बुद्धाचं संचलन मैत्रेय बुद्ध करते. मग दोन्हीतून कुठलं तरी एक वाक्य खोटं असलं पाहिजे. आणि मग भंते नागसेन त्यांना उदाहरण देतात त्याच निर्वाणाचं, की ज्याला कोणाला निर्वाण प्राप्त होतं तो राग आणि द्वेष याच्या पलीकडे गेलेला असतो. म्हणून माझंच ऐकलं पाहिजे. मी जसं तुम्हाला उदाहरण दिलं की असं भगवान बुद्धाला कुठलाही मनामध्ये कुठलाही क्लेश किंवा लोभ राहिलेला नव्हता. आणि म्हणून ते कोणाकडे माझा शिष्य हो असं म्हणत गेलेत का? भगवान बुद्धांनी कोणालाही असं नाही म्हटलं. कारण आताचे तर काय, तुम्ही आसाराम बापूचे किंवा यांचे आश्रम पाहिले किंवा त्यांच्यावरच टीका करण्याचे काय, आमच्या भिक्षूचे जरी आश्रम पाहिले तर आम्ही शिष्यमंडळी पाहायला लागलो की नाही. हे माझे शिष्य आहेत म्हणतात. हल्लीचे भिक्षू बी म्हणतात हा माझा शिष्य आहे. ऍक्च्युली हे बुद्धाचे शिष्य आहेत. भिक्षूचे शिष्य आहेत काय? आपण सर्व त्या बौद्धाचे शिष्य आहोत. असं बुद्धांनी कधी कोणाला म्हटलं का माझा शिष्य होय म्हणून? भगवान बुद्धांनी दिलेल्या प्रवचनामध्ये त्याच्या पुढचं उदाहरण सांगतो तुम्हाला, की जेव्हा सिद्धोधनाला माहीत झालं की सिद्धार्थाला बोधी प्राप्त झाली, त्यावेळेस सिद्धार्थाने कपिल वस्तूला यावे म्हणून राजा सिद्धोधनाने 22 लोक पाठवलेले आहेत. किती? 22 लोक पाठवलेले आहेत निरोप घेऊन, जाऊन तुम्ही बुद्धाला सांगा की कपिल वस्तूला या. जोही माणूस सांगायला जायचा, प्रवचनात बसला की निरोप विसरून जायचा आणि तिथेच दीक्षित व्हायचा. म्हणजे भगवान बुद्धांनी कोणालाही माझा शिष्य हो असं म्हटलंय का? पण कोणालाही होऊ नको असं म्हटलंय का? त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येकाला त्यांनी दीक्षित केलं, कोणालाही नकार नाही दिला. राहुलाला दीक्षा दिल्यानंतर जेव्हा सिद्धोधनाने विनंती केली की तुम्ही जेव्हा याच्या पुढे दीक्षा द्याल तर जर अज्ञान असेल तर आई आणि वडिलाची परवानगी घ्या, आणि तो जर विवाहित असेल तर पत्नी आणि मुलांची परवानगी. केव्हापासून सुरू झालं की सिद्धोधनाने तथागताला ती विनंती केलेली. म्हणून आता तुम्ही आताही दीक्षित व्हायला गेले तर कुठलाही भिक्षू तुम्हाला तसा दीक्षित करून घेत नाही. जर तुम्ही अज्ञानी असाल तर तुमच्या आई आणि वडिलाची परमिशन लागते, आणि तुम्ही जर विवाहित असाल आणि बायको जिवंत असेल तर बायकोची परमिशन लागते, आणि बायको जिवंत नसेल तर मुलांची परमिशन लागते. म्हणून आजही आपण दुसऱ्या याच्यासारखं कधीही तुम्हाला दीक्षित होता येत नाही, त्याची परमिशन घ्यावी लागते. आणि म्हणून भंते नागसेन इथे सांगतात की भगवान बुद्ध याच्या पलीकडे गेलेले होते. याच्या पलीकडे गेलेले असल्यामुळं त्यांना ते संचलन करायची ही लोभ राहील का त्यांच्यामध्ये? लोभाची गोष्टच नव्हती.
त्यांना फक्त धम्म सांगणं, कशा करता सांगणं, की लोकांच्या कल्याणाकरता, बहुजनाच्या हितासुखाकरता धम्म सांगणं, हे एवढंच त्यांच्या हातामध्ये होतं. आणि म्हणून त्यांनी आनंदाजवळ ते वाक्य उच्चारलं होतं की आनंदा मला, हेही वाक्य कुठल्या परिप्रेक्षमध्ये वापरलेलं आहे त्यांनी, की जेव्हा आनंदाला आपला उपस्थावक नेमतात तेव्हा मी मागच्या वेळेसच तुम्हाला सांगितलं की जगातला पहिला कर्मचारी आहे की त्याने नोकरी त्याच्या अटीवर स्वीकारली. आता आपण नोकरी आपल्या अटीवर स्वीकारतो का? ऍप्लिकेशनही आपण तिथल्या आस्थापन जे करेल त्याच्यात ऍडव्हर्टाईजच तशी असते ना, की ह्या प्राध्यापकाकरता बायोलॉजीचा प्राध्यापक पाहिजे, त्यांनी काय काय क्रायटेरिया आहे, तो एमफिल पाहिजे, पीएचडी पाहिजे, काय पाहिजे, ही आठ आहे. तेवढं असूनही भागत नाही, ते ओरल इंटरव्ह्यू घेतात. त्याच्या डोक्यात म्हणजे नुसताच शिकलाय त्याच्यानंतर पागल झालाय की चांगला आहे हे बघण्याकरता ओरल इंटरव्ह्यू. पहिला कर्मचारी आहे तो भगवान बुद्धाचा, की त्याने त्याच्या अटी टाकलेल्या आहेत भगवान बुद्ध. म्हणजे तुमचा उपस्थापक होतो, परंतु ह्या माझ्या 8 अटी आहेत, त्या जर तुम्ही फुलफिल करत असाल तर मी तुमचा उपस्थापक होतो. आता तुम्ही जा बरं, मी प्राध्यापक होतो पण माझ्या अशा अशा अटी आहे, 45 मिनिटाचा तास घेईल, रविवारच्या दिवशी तुम्ही किती अर्जंट काम असलं तरी येणार नाही असं म्हणते, ते म्हणते तुला अपॉइंटमेंट आम्ही देत नाही. म्हणजे इथे त्या परिप्रेक्षेमध्ये भगवान बुद्ध म्हटले होते की जेव्हा त्यांनी सांगितलं की मला जर तुम्ही आग्रह केला की माझ्या बरोबर भोजनाला चाल, तर असा आग्रह तुम्ही मला करू नका. भगवान बुद्ध त्यावेळेस म्हणतात, अरे आनंदा मी याच्या पलीकडे गेलो, माझ्या बरोबर तू भोजनाला यावं किंवा तुझं भोजन मला द्यावं याची मला काहीही अपेक्षा नाहीये. माझं भिक्षुनी ऐकावं किंवा ऐकू नये याच्याही पलीकडे मी गेलेलो आहे. म्हणूनच मी सांगतो की मी मोक्षदाता नाही, मी मार्गदाता आहे. आणि म्हणून ते सांगतात की तुम्हालाही व्हायचं असेल तर भगवान बुद्ध म्हणतात अत्तदीप भव. ह्या परिप्रेक्षमध्ये त्यांनी आनंदाकडे ते वाक्य वापरलं होतं की मी कुठलाही संचलन करावं किंवा सगळंच माझ्या भिक्षुनी माझं ऐकावं असं माझ्या मनात नाहीये. मी संचालक आहेच असं मानलं काय आणि नाही मानलं काय तरी नाही. आणि दुसऱ्या परिप्रेक्षमध्ये जेव्हा महाप्रजावती ती चिवराचं दान करते, त्या परिप्रेक्षमध्ये त्यांनी म्हटलं होतं की तुम्ही ज्याला म्हणताय तो साधा सुद्धा सामनेर नाहीये, तो येणारा मैत्रीय बुद्ध आहे. म्हणून प्रजावतीला सांगतात की महामाते, तू दिलेली तुझं दान हे खूप प्रॉपर ठिकाणी गेलेलं आहे. तुझं दान असंच कुठे नाराज व्हायचं तुला काम नाही. तो येणारा मैत्रीय बुद्ध आहे. म्हणून तुझं चिवर कोणाला गेलेलं आहे, तर त्या मैत्रीय बौद्धाला गेलेलं आहे. आणि म्हणून कधीही सांगतात की दानाची प्रक्रिया आहे, जर खरोखर अंतःकरणातून तुमच्या चित्तात उत्पन्न झाली तर तुमचं दान तुम्ही वाईट गोष्टी करता दिलं तरी गोष्ट चांगली घडेल. हे भगवान बुद्ध सांगतात दान पारमितेमध्ये, की तुमच्या चित्तातून उत्पन्न व्हायला पाहिजे. मग तुमच्या चित्तातून जर खरोखर उत्पन्न झालं की मला इथं दान करायचं, ह्या कामाकरता करायचं, तर ते काम जरूर घडेल. फक्त तुमचं चित्त शुद्ध असलं पाहिजे. शुद्ध चित्ताने केलेलं दान शुद्ध ठिकाणी जातं, अशुद्ध चित्ताने केलेलं दान अशुद्ध ठिकाणीच झालं. मग अशुद्ध चित्ताने केलेले दान कुठले असतात, की मी एखाद्या शाळेला दान करतो पण त्या शाळेला माझं नाव असं आहे की नाही. बरेचशा लोकांचे नाव बघता की नाही, ते शुद्ध चित्ताचं दान आहे का? ते कुठे ना कुठेतरी तो लोक ठेवून केलेलं दान आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाने भिक्षापात्रामध्ये दान घ्यायला सांगितलं, कारण तुम्ही काय टाकलंय हे मला कळलं नाही पाहिजे आणि तुम्ही मला कळू नये असं दान त्याच्यामध्ये टाकलं पाहिजे, म्हणजे दोघांनाही कळणार. ते शुद्ध चित्ताचं दान असेल. हल्ली दान काय आपण मागून घेतो, प्रक्रिया खूप वेगळ्या झाल्यात. भगवान बुद्धांनी कधी कधी असं वाटतं की बाबासाहेबांनी भगवान बुद्धांनी चूक केली, सॉरी तसं म्हणू नये, पण असं वाटतं की बाबासाहेबांनी सवलती देऊन आम्हाला चूकच केली ना. कारण आमचं उत्तर द्यायचं काय, बाबासाहेब त्यावेळेसच बोलले होते, आजही आम्ही अर्थ घेत नाही त्याचा. अर्थ कसा असतं, किती टक्के रिझर्वेशन आहे तुम्हाला? 17% आहे ना. मग 17% तुमचा समाज आहे म्हणून 17% रिझर्वेशन आहे. तुमचं काय आहे त्याच्यामध्ये? कारण तुमच्यासारखे पीएचडी अजून 5 आहे, तुम्हाला मिळालंय म्हणजे त्या 17%त मिळालंय. मग तुमची जबाबदारी आहे ना. बाबासाहेब तेच तर सांगतात की मला जे मिळालं ते समाजाचं आहे, त्या समाजाचं मी काय परत करणार आहे.
बॅक टू सोसायटी बाबासाहेबांनी शब्द वापरला होता. मग पैसाच देणे का सोसायटीला? नाही. आता मी मागच्या याच्यातच उदाहरण झालं, मी नेहमी तेच सांगतो. माझ्याकडे काय आहे? आज जर मी गावामध्ये गेलो, 5वी 7वी शिकलेल्या एखाद्या माणसाला मी कार्यकारण भाव हा सिद्धांत सांगायला लागलो, त्याला कळेल का? कारण मी एकदा जाऊन सांगेल. मग तो कार्यकारण सिद्धांत सांगण्याची जबाबदारी कोणावर आहे? तुम्ही त्याच्यातून नोकरी मिळवली म्हणून तुमचं जबाबदारी. कार्यकारण भाव तुम्हाला त्या सोप्या पद्धतीत सांगता आला पाहिजे की का तुझ्या दुःखाचं कारण काय आहे. आधुनिक जगात सांगायला सांग ना, का तुझ्या दुःखाचं कारण आहे की तू चांगली शासनकर्ता निवडत नाही, हे तुझ्या दुःखाचं कारण. कारण दुःखाचं कारण ज्या दिवशी कळालं त्या दिवशी मग तो ते काम करेल. कार्य म्हणून आमची जबाबदारी आहे. भिक्षू कशा करता झालं? भगवान बुद्धाने भिक्षूला का परमिशन दिली? विनयामध्ये सांगितलं दान स्वीकारण्याची परमिशन तर दिली, पण दान स्वीकारण्याबरोबर कर्तव्य बजावण्याचं विनय दिला. कुठले दान स्वीकारायला सांगितले भगवान बुद्धांनी? ज्या प्रकारचं दान स्वीकाराल त्या प्रकारचं प्रबोधनही तुम्ही केलं पाहिजे. जर कोणाच्या घरामध्ये भोजन घेतलं तर त्या भोजनाच्या बदल्यात तू त्याला धम्म सांगितला पाहिजे, फुकट खायचं नाही. विनयामध्ये तेही आहे की भोजन केल्यानंतर तिथे विनयानुसार तू त्याला धम्म सांगितला पाहिजे. धम्म न सांगताच जर भिक्षुक जात असेल तर त्याने जेवलेलं जेवण हे फलदायी होणार नाही. म्हणून कुठलीही क्रिया भगवान बुद्धाने गिव्ह अँड टेक पॉलिसी सांगितली. तुम्ही जर भोजन घेत असाल तर तुम्हाला काही ना काही दिलं पाहिजे. तोच नियम बाबासाहेबांनी आणला ना याच्यामध्ये, की समाजाचं देणं द्यायला लागत असेल तर तुमच्या शिकले सवरलेल्या लोकांची जबाबदारी आहे की तुम्ही ते न शिकलेल्याला सांगितलं पाहिजे. म्हणजे नुसता पैसाच द्यायचा आहे का? नाही द्यायचा. तुमच्याकडे बुद्धी आहे, बुद्धी द्या. बाबासाहेब त्याच्या पलीकडे जातात, तुमच्याकडे काय आहे. आणि आज दुर्दैवानं सांगावं लागेल की त्या लोकांकडे जे अनाडी आहेत त्यांच्याकडे काय आहे? बुद्धी नाही, पैसाही नाही. मग बाबासाहेबांनी काय द्यायला सांगितलं होतं? श्रम द्यायला, आणि ते देतात. आमचा शिकलेला सवरलेला माणूस पैसाही द्यायला तयार नाही आणि बुद्धी द्यायला तयार नाही, पण ज्याच्याकडे श्रम आहेत ते श्रम द्यायला तयार आहे. आता आमच्या इकडे पूजा होत आहे. ऍक्च्युली ह्या मोठ्या पूजेच्या विरोधात मी आहे, अशा नाही करू. परंतु मी जेव्हा बघतो रोज 100-200 लोक येतात, भगवान बुद्धाच्या अस्थी आलेल्या आहेत त्या पूजेला, आणि जेव्हा त्या माणसांचे मी निरीक्षण करतो ते सगळे अर्धशिक्षित आहेत. परंतु ते एवढ्या आस्थेने येतात आणि एवढ्या आस्थेने ती पूजा करतात भगवान बुद्धाच्या अस्थीची, की भगवान बुद्धाला जेव्हा आनंदाने प्रश्न विचारला होता की भगवंत तुम्ही महापरिनिर्वाण कुशीनारामध्ये शिकवता, एवढंसं गाव आहे, वैशाली आहे, राजगृह आहे, इथे शिकारा, मोठाली गाव आहेत ती, तिथे सन्मान होईल. भगवान बुद्धांनी सांगितलं होतं की कुशीनारा ही एक जमान्यामध्ये खूप मोठं गाव होतं. इथे मी जवळजवळ 7 ते 8 वेळेस महानिर्वाण स्वीकारलेलं आहे. तर मी हे महानिर्वाण इथेच का स्वीकारतो? तर इथे येणाऱ्या लोकांना ती प्रेरणा मिळेल. 100 वर्षानंतर अशोकाला प्रेरणा मिळाली, 2500 वर्षानंतर डॉक्टर बाबासाहेबाला प्रेरणा मिळाली. आज मी बघतो एवढीशी हस्ती आलेली आहे भगवान बुद्धाची, तिच्या प्रेरणेकरता महाराष्ट्रातून बरेचसे लोक येत आहेत. म्हणून आजही आपण त्या परिप्रेक्षमध्ये भगवान बुद्धांनी सांगितलं होतं का तुम्हाला की मी आता हे करून जातो तुम्ही सगळं हे करा? भगवान बुद्धाने तर अवडंबराला विरोध केला होता की कुठल्याही गोष्टी अशा अवडंबर करू नका, जे तुमच्या तर्काला आणि बुद्धीला पटतंय त्याच्यानुसार अनुसरण करा. परंतु आजही आम्ही बोधगयाला जातो, तिथे आपण पहिलं प्रवचन झालं त्या श्रावस्तीलाही जातो. भगवान बुद्धाने तर आम्हाला नाही सांगितलं, पण भगवान बुद्ध आनंदाजवळ बोलले होते की हे 4 ठिकाणं माझी प्रेरणा स्थान बनतील लोकांची, कारण इथे येऊन ते प्रेरणा घेते आणि इथून धम्म शिकते. म्हणून भगवान बुद्ध जसा हा प्रश्न विचारला की ते कधीही म्हणत नाहीत की तुम्ही माझं ऐकलं
पाहिजे. भगवान बुद्ध कधीही आग्रह करत नाही की भिक्षुनी किंवा उपासकाने, आणि त्यावेळेचा शक्यतो उपदेश भिक्षूनच दिलेला आहे ना. उपासकाला खूप कमी कमी उपदेश आहे. भगवान बुद्धाकडे कोणी माणसं आले किंवा प्रवचन दिले याच्यामध्ये, पण विनयामधला उपदेश हा कम्प्लिटली भिक्षूला सांगितलेला आहे. आणि म्हणून की भगवान बुद्ध आपला हक्क कुठेही चालवत नाहीत, आपली प्रशंसा कुठेही करत नाहीत, परंतु ते सांगायलाही विसरत नाही की मला बोधी प्राप्त झाली. आता तुम्ही विचार करा की एखादा माणूस आहे, तुम्ही कोणाकडे जाल दवा घ्यायला? डॉक्टरकडेच जाल ना, कारण त्याच्याकडे डिग्री आहे. एखादा खटला लढवायचा तर कोणाकडे जाल? वकिलाकडेच जाल ना. का डॉक्टर गोरा गोमटा आहे म्हणून त्याला म्हणसान राहा कोर्टात उभा, आणि वकील काळा आहे म्हणून म्हणसान तू नको करू, असं होईल का? कारण ती तुमच्याकडची पद्धत. म्हणून भगवान बुद्ध विसरत नाही सांगायला, हा मैं सम्यक संबुद्ध आहे. प्रत्येक ठिकाणी बुद्धांनी सांगितलं मी सम्यक संबुद्ध आहे, मला बोधी प्राप्त झालेली, मला सांगण्याचा अधिकार आहे. ऐकायचं की नाही ऐकायचं ते तुम्ही ठरवा. म्हणून डॉक्टर ए बाहेर पाठी लावतो ना, अमुक अमुक डॉक्टरांनी खाली डिग्री बी लिहितो. मग तुम्ही जायचं की नाही जायचं ते तुम्ही ठरवायचं ना. त्याची दवा घ्यायची की नाही घ्यायची ती तुम्ही ठरवा. म्हणून इथेही भगवान बुद्धांनी मला बोधित्व प्राप्त झालेलं आहे, मी त्या रस्त्याने गेलेलो आहे, मला त्याचं फळ मिळालेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो जायचं की नाही जायचं ते तुम्ही ठरवा. परंतु ते प्रजावतीने दिलेली तिथे चिवर एका शेवटच्या सामनाऱ्याला जातं आणि ते नाराज होते. म्हणून तिथे ते सांगतात की नाराज नको हो, हा येणारा मैत्रीय बुद्ध आहे. मी तर शेकड्याचा संघ चालवतो, हा हजारो भिक्षूचा संघ चालू, हजारो भिक्षूचं संचलन करेल. आणि हेच दोन प्रश्न राजा मिलिंदांनी पकडले. आणि मग त्याच्यावरती त्यांनी भंते नागसेनाला विचारलं की कुठलं ना कुठलं तरी एक खोटं असलं पाहिजे. ह्या प्रकाराने भंते नागसेनाने त्यांना समजून दिलेलं आहे की भगवान बुद्धाची दोन्ही वाक्य खरी आहेत, ती कुठलीही वाक्य खोटं ठरू शकत नाही. भंते नागसेन, तुम्ही लोक म्हणता की बुद्धनावी कधी आपल्या निष्ठेपासून विचलित होऊ शकत नाही. सोबतच असेही म्हणता की देवदत्त आपल्या एकाच वेळी 500 भिक्षूंना घेऊन वेगळा स्थापन करण्याकरता निघून गेला. ही गोष्ट खोटी ठरते. आणि देवदत्ताने 500 भिक्षू एकाच वेळी नेले होते हे जर खरे मानले तर बुद्धनावी आपल्या निष्ठेपासून कधी ढळू शकत नाही. ही गोष्ट खोटी ठरते. हे सुद्धा अतिशय कठीण कोडे आपल्या समोर ठेवले आहे. याची उकल करणे महाकठीण आहे, मोठा भ्रमजाळ आहे. यात मनुष्य सहज फसला जातो, गोंधळून जातो, जाळाने झाकला जातो, बांधला जातो. तेव्हा आपण येथे विपक्षी लोकांच्या तर्काचे खंडन करण्यामध्ये आपले ज्ञान बळ दाखवावे. भगवान बुद्ध प्रवचनामध्ये म्हणतात, ते भिक्षूला माझा पुत्र म्हणतात. भिक्षूला काय म्हणतात? भगवान बुद्ध माझे पुत्र आहे. तर एका प्रवचनामध्ये ते म्हणतात की जोही माझा भिक्षू होतो तो ह्या धम्माच्या निष्ठेपासून कधीही ढळत नाही. आता भगवान बुद्धाच्या ह्या वचनाला जर आपल्याला पुरावे द्यायचे सांगितले तर 500-600 वर्षानंतर जेव्हा बृहद्रथाचा खून होतो आणि बौद्ध धर्माचा राजाश्रय निघून जातो, त्यावेळेस कुठलेही भिक्षू शरण गेलेले आहेत का? त्यांची मुंडकी कापू कापू नेली. हा, भिक्षू पळून गेले, पण ते कधी शरण गेलेले नाहीयेत. त्यांनी धम्माच्या प्रती आपल्या निष्ठा कधीही तोकड्या केलेल्या नाही. भारतामधून ते बाहेर गेले, बाहेर धम्म वाढवला. निष्ठा त्यांनी स्वतःजवळच ठेवल्यात का? भगवान बुद्धाला जे उद्देशित होतं ते त्यांनी पूर्ण आशियाभर केलं. जम्बूद्वीप, तेव्हा जम्बूद्वीप म्हणायची, जम्बूद्वीपापर्यंत त्यांनी त्यांचा धम्म वाढवला. म्हणून भगवान बुद्धाचं वाक्य ते खोटं ठरतं का? की माझे भिक्षू माझ्या धम्माप्रती एक निष्ठा आहे, ते त्यांच्या निष्ठा धम्माप्रती आहे, ते कधी घालवत नाही. त्याचं दुसरं उदाहरण सांगतो की राजा अशोकाने 60,000 भिक्षूचे चिवर काढले. क्रायटेरिया का होता की राजा अशोकाने की हे बुद्धाच्या विनयानुसार वागत नाही, हा आरोप त्यांच्यावरती ठेवला होता. त्या भिक्षूंनी काय केलं? त्यांची चिवर काढल्यानंतर
त्या भिक्षूंनी महायान नावाचा पंथ स्थापन केला, पण निष्ठा कोणाप्रती ठेवल्या? बुद्धाप्रतीच ठेवल्या. म्हणून तुम्ही त्या भिक्षूवरती काही आरोपितही केले असेल, पण त्यांनी त्यांच्या निष्ठा ढळू दिल्या नाही. राजा अशोकाने 60,000 भिक्षूची चिवर काढली, त्यांनी महायान पंथ स्थापन केला. निष्ठा कोणाप्रती ठेवल्या? बुद्धाप्रतीच ठेवलेला. म्हणून भगवान बुद्धाचं वाक्य खोटं ठरलंय का? भगवान बुद्ध म्हणतात, माझा भिक्षू कधी माझ्याप्रती निष्ठा वेगळ्या करत नाही. राजा मिलिंद दुसरं उदाहरण देताना देवदत्ताचं देतात, की देवदत्ताने जर भगवान बुद्ध म्हणतात की माझा भिक्षू, आता इथे दोन प्रश्न दोन परिप्रेक्ष्यामध्ये. आता तसं बघितलं तर देवदत्ताच्याही निष्ठा बुद्धापर्यंतच होत्या, त्यांनी काही दुसरा एखादा पंथ काढला नव्हता तो. परंतु इथे राजा मिलिंदाला प्रश्न पडलेला आहे की तो म्हणतो की देवदत्ताने 500 भिक्षू घेऊन संघामध्ये फूट पाडलेली आहे, तर मग भगवंताचं वाक्य खोटं ठरतंय. की भगवंत म्हणतात की माझा भिक्षू माझ्यापासून निष्ठा ढळू देत नाही, तर मग देवदत्ताने 500 भिक्षूची फूट कशी पाडली? मग कुठलं तरी एक खोटं असलं पाहिजे. मग इथं मी जसं उदाहरण दिलं तसं की राजा अशोकाने 60,000 भिक्षूची चिवर काढली, पण त्यांनी बुद्धाच्या प्रती आपली निष्ठा ढळू दिली नाही. कारण आता मोठा विषय होईल की महायान पंथाचाच हा हिंदू धर्म झाला नंतर. कारण महायान पंथ राजा अशोकाने का चिवर काढली होती? तर त्या भिक्षूमध्ये आपल्या जन्म वर्णाचा स्वाभिमान आला होता आणि स्थविरवाद आणि महायानवाद, आणि म्हणून तिथे महायानवादाने, आता जी आपली ही मूर्ती आपण बसवली की नाही, ही महायानवादी आहे. मूर्तीची पूजा कुणी आणली? महायानपंथीयांनी आणली, वज्रयानपंथीयांनी आणली. स्थविरवादामध्ये मूर्ती पूजा नाही. मग आपण करतो, मग कोणाच्या डोक्यात विचारी आपण महायानी आहोत का? नाही. आपण बाबासाहेबाला तोच प्रश्न विचारला होता ना, जेव्हा दीक्षा घेतली तेव्हा बाबासाहेबाला प्रश्न विचारला की तुम्ही 22 प्रतिज्ञा दिल्या, तर हा तुमचा कुठला धर्म आहे? महायानही वेगळा आहे, स्थविरवादही वेगळा आहे, तुमचा कुठला आहे? ते एका पत्रकाराने विचारलं होतं, याला काय नवयान म्हणायचं का? तर बाबासाहेब म्हटले म्हणायचं तर म्हणा, परंतु माझा धर्म, मी महायानातल्याही चांगल्या गोष्टी घेतल्या, स्थविरवादातल्याही चांगल्या गोष्टी घेतल्या, आणि ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, आणि म्हणून बाबासाहेबांनी संशोधनात बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ संशोधन आहे बाबासाहेबांचं. असाच लिहायचा म्हणून लिहिला का? ते संशोधन आहे बाबासाहेबांचं. त्यांनी संशोधित करून तो ग्रंथ लिहिलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की काही गोष्टी मला ह्या पटत नाही. कुठल्या गोष्टी पटत नव्हत्या बाबासाहेबाला? की बाबासाहेबांनी पहिल्याच याच्यात नाकारलं की भगवान बुद्ध 4 प्रसंग पाहून त्यांनी घर सोडलं असेल, याच्यावर माझा विश्वास बसत नाही. आणि याला तर्क काय देतात बाबासाहेब? तर्क देताना देतात की भगवान बुद्ध भेद्रट नव्हते किंवा डरपोक नव्हते, ते तसेच सोडून जातील याच्यावर माझा विश्वास नाही. आणि मग ती थेरी आणतात, ते अश्वघोषातही वाचतात, विनयपीठकही वाचतात, आणि त्याच्यातून ती थेरी आणतात की त्या नदीच्या पाण्याच्या प्रश्नावरून झालेला वाद आणि त्याच्यामध्ये बुद्धाला मिळालेली शिक्षा, तेव्हा ते गेलेले आहेत. आणि म्हणून ते सांगतात की सोडणं आणि त्याग करणं याच्यातल्या 2 भानगडी. आताही लोक काय बुद्धावरती टीका कुठली केल्या जाते? की भगवान बुद्धाने आपल्या पत्नीला आणि मुलाला सोडून दिलं. आता तुम्ही साधा विचार तुमच्या याच्यामध्ये जर आला, तुम्हाला एखादी पत्नी सोडायची असेल तर काय क्रिया आहे आताची? डिव्होर्स घ्यायचा आहे तुम्हाला, चांगला प्रक्रिया काय? तुमची पत्नी तुमच्या घराच्या बाहेर तुम्ही काढून देता ना. इथे बुद्धाने यशो धरला आणि त्याला घराच्या बाहेर काढलंय का? स्वतः गेलेत ते. मग शब्दशः जरी घेतलं तर भगवान बुद्धाने त्यांना सोडलंय का? नाही, सर्वस्व सोडून ते गेले. म्हणून इथे लोकांचं जे म्हणते बाबासाहेब मानतात की जी टीका तुम्ही करतायत ही टीका नाही. त्या रात्री ते गेले असतील न सांगता, परंतु यशोधरेबरोबर त्यांचा संवाद नक्की झालेला असणार. कारण ते विचलित, एका दिवसात विचलित होतं का माणूस? ते कितीतरी दिवसापासून. कारण तिथेच प्रसंग, त्या प्रसंगाचं उदाहरण देतात की त्यांच्यामध्ये पेरणीचा एक सण असायचा आणि सिद्धोधन राजा जेव्हा शेतात जातो तेव्हा हे छोटे सिद्धार्थ एका झाडाखाली ध्यानाला बसतात आणि तिथे त्यांना ध्यान लागतं.
बाबासाहेब सांगतात की तिथून ते विचलित आहेत. वयाच्या 7व्या वर्षापासून सिद्धार्थ विचलित आहे. त्याला दुःखाचा शोध तिथून घ्यायचा आहे. लग्नही झालंय, लग्नानंतर मुलंही झालंय. तेवढ्या पिरियड मध्ये ते यशोधरीशी बोलले नसतील का? चर्चा तर दोघांची झालीच असेल ना, की जगात दुःख आहे, माझं मन नाही लागत. आपल्या डोक्यात काही नसलं तरी आपण आपल्या बायको बरोबर चर्चा करताना करता की नाही? नाही नाही, हे काही मला बरोबर वाटत नाही. बेवडा माणूसही बायकोला म्हणतो आजच्याच दिवस पेतो, उद्या पेणार म्हणतो ना तो. आजच्या दिवस जाऊ दे, आजच्या दिवस माफ कर, उद्यापासून चर्चा करतो तिच्याशी. हे तर बुद्ध होते. एवढा मोठा निर्णय घ्यायची त्यांनी यशोधरी बरोबर चर्चा केली नसेल का? आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की ते मला पटत नाही, म्हणून मी ते घेणार नाही. अश्वघोषाचा चरित्रामध्ये ते प्रसंग आहेत, पण बाबासाहेबांनी ते स्वीकारले नाही, कारण हे बुद्धाचे असू शकत नाही. आणि म्हणून इथे भंते नागसेनही सांगतात की काही गोष्टी अशा असतात की त्या कधी स्वीकारायच्या, कुठे स्वीकारायच्या, त्या माणसावरती अवलंबून. नेचरही असतं ना. बघा, कुठेही जर चोरी झाली तर पोलीस पहिले कोणाकडे जातात? त्यांच्याकडे एक हिस्ट्री बुक असतं. ते बघतात ह्या नगरामध्ये किती माणसांनी पहिल्या चोऱ्याच्या केसमध्ये सजा पहिले त्यांनाच उचलतात. तो लाख म्हणतो मी सोडून दिलं, हे केलं, ते केलं. चारित्र्य नावाची एक गोष्ट असते. आणि म्हणून बाबासाहेब सांगतात की भगवान बुद्धाचं चारित्र्य पळपुट नाहीये आणि डरपोकही नाही. आणि म्हणून भगवान बुद्धाला त्यांनी ज्या बी कृती केल्या त्या समजून उमजून केलेल्या आहेत, कुठल्याही अनुभवावरती केलेल्या आहेत. आणि म्हणून भगवान बुद्ध सांगतात की माझा भिक्षू, कारण याला ट्रेनिंग मी माझ्या अनुभवाचं दिलेलं आहे. भगवान बुद्धांनी असंच कुठेतरी पुढी मारली का? गीतेमध्ये कृष्ण म्हणतो अर्जुनाला, काय सांगतो, तो खाली ठेवतो ना धनुष्य, पुढे माझा काका आहे म्हणतो, भाऊ आहे, चुलत आहे, हे कसं मारू याला? तो म्हणतो काय नको, तो उचल, यांना मारलं तर तुला राज्य भेटणार, पृथ्वीचं राज्य भेटणार आहे तू जिंकला तर. आणि जर तू मेला तर तुला स्वर्गात जागा भेटणार. असं बुद्धाने कुठं आम्हीच दाखवलंय का? बुद्धाने कुठेही नाही दाखवलं. बुद्ध प्रॅक्टिकली जातात. बुद्ध प्रॅक्टिकली जातात. आणि प्रॅक्टिकली कसं जातात तर हे मी अनुभवलंय. पुरावा कोणाचा देतात? ते माझा स्वतःचा, मी अनुभवलंय. तुम्हाला जर निर्वाणापर्यंत जायचं असेल तर ह्या चार आर्य सत्य आणि आर्य अष्टांगिक मार्गाने जायचे, कारण त्यानुसार मी गेलो. म्हणून भगवान बुद्धाने कुठेही विडंबर नाही केलेलं, त्यांनी स्वतःचे अनुभव सांगितलेले आहेत. आणि म्हणूनच इथे भंते नागसेनाला हा प्रश्न विचारलेला आहे की बुद्ध चे अनुयायी आपली बाजू कधीही बदलू शकत नाही, आपल्या निष्ठा कधीही बदलू शकत नाही. आणि म्हणून आणि ह्या वेळोवेळी सिद्ध झालेल्या आहे. देवदत्तांनी काय केलं होतं इथे भंते नागसेन समजावून सांगताना, निष्ठा बुद्धाच्या प्रतीच होत्या. आता जर समजा आपल्या संघामध्ये फूट पडली तर आपल्याजवळ बुद्ध, पण तेव्हा बुद्ध प्रत्यक्ष जिवंत आहेत ना. आणि मग देवदत्तांनी फूट कुठल्या गोष्टींनी पाडलेली आहे? मी बऱ्याचशा 1-2-4 प्रवचनामध्ये सांगितलेलं. त्यावेळेस देवदत्त 4 गोष्टी सगळ्या भिक्षू संघामध्ये पेरतो. वरवर आपल्याला इथे चांगल्या वाटतात. पहिले काय सांगतो तो की भिक्षूंनी लोकांच्या वस्तीमध्ये येऊ नये, त्यांनी जंगलातच राहावं, असा विनय करावा. पहिला तो सगळ्या भिक्षू लोकांना सांगत सुटतो. त्यावेळेचे भिक्षू, आताचे भिक्षू नाहीत, आताचे भिक्षू नाही ऐकणार, पण त्यावेळेच्या भिक्षूला खरं वाटतंय आपल्याला काय करायचं, निर्वाणच मिळवायचं ना, मग जंगलातच राहिलेलं काय वाईट आहे, तिथेच ध्यान साधना करता येते. वरवर देवदत्ताची गोष्ट त्यांना ती खरी वाटते. दुसरं सांगतो तो की भिक्षूंनी मांसाहार करू नाही, मटण नावाची किंवा प्राण्याची कुठलीही गोष्ट भोजनामध्ये यांनी स्वीकारू नाही. तिसरी गोष्ट सांगतो तो की रस्त्यात पडलेल्या चिंध्याचं चिवर घालावं. आणि हे सगळं सांगणं सगळ्या भिक्षूला पटतंय, चांगल्या गोष्टी. याच्यात वाईट, आता तुम्ही सांगा याच्यात काय वाईट आहे? भिक्षूंनी जंगलातच राहावं, भिक्षूंनी मटण खाऊ नये, भिक्षूंनी आपल्या अंगावरचं चिवर रस्त्यावर पडलेल्या चिंध्यापासूनच बनवावं, काय वाईट आहे याच्यात? परंतु जेव्हा बुद्धाकडे तो देवदत्त येतो तेव्हा देवदत्त
हा त्यांच्या पुढे सांगतो की हे नियम बनवा. भगवान बुद्ध म्हणतात नियम बनवायची काही गरज नाहीये. मी स्वातंत्र्याचा पुजारी आहे. ज्याला जंगलात राहायचं त्याने जंगलात राहावं, ज्याने वस्तीत राहायचं त्याने वस्तीत राहावं. मी दिलेले विनय फक्त पाळावेत. आणि ह्या 4 गोष्टी भगवान बुद्ध मानत नाही, म्हणून तो संघामध्ये उभी फूट पाडतो. आता मोठी कथा येते की ते 500 भिक्षू त्याच्याबरोबर जातात. फूट पडते. का पडते फूट? तर अजातशत्रूने त्याला संरक्षण दिलेलं असतं. देवदत्ताला कोणी संरक्षण दिलेलं असतं? राजा अजातशत्रूने. अजातशत्रू काय देतो? आता तुम्हाला हे प्रसंग कसे वाटतील, पण देवदत्त म्हणजे साधा सुद्धा भिक्षू नव्हता. तोही रिद्धिसिद्धी प्राप्त होता. अजातशत्रू असाच प्रभावित झाला होता का त्याच्यावर? अजातशत्रूलाही त्याने रिद्धिसिद्धीचं बल दाखवलं होतं आणि अजातशत्रू भ्रमित झाला होता की हा पण बुद्ध झाला. आणि म्हणून भगवान बुद्धाने तिथं म्हटलं होतं की संघामध्ये पाडलेली फूट देवदत्तानी जास्त वेळ टिकणार नाही, कारण जोपर्यंत अजातशत्रूचं संरक्षण आहे. संरक्षण होतं म्हणजे काय होतं की अजातशत्रू त्यांना एवढे उपहार देत होता, भोजनाच्या गाड्या पाठवत होता, तोपर्यंत हे भिक्षू त्यांच्यापर्यंत राहतील. म्हणजे यांच्यामध्ये अजून आसक्ती मेलेली नाही. पण ज्या दिवशी अजातशत्रूच्या लक्षात येतं की तथागत फक्त भगवान बुद्धच आहे, आणि जेव्हा देवदत्ताला दिलेला आश्रय अजातशत्रू कमी करतो, तेव्हा सगळे भिक्षू बुद्धाकडे परत येतात. म्हणून इथे तो राजा मिलिंदाला सांगतात बनते नागसेन की निष्ठा तिथेही ढळलेल्या नव्हत्या, इथेही ढळलेल्या नव्हत्या. हे 2 प्रसंग वेगवेगळ्या याने झालेत की अजातशत्रूने संभ्रमित भिक्षूला वेगळ्या प्रकारे केलं होतं, म्हणून ती संघामध्ये फूट पडली होती. भिक्षू कुणीही भगवान बुद्धाच्या निष्ठेला ढळू दिलेलं नाही. आजपर्यंत त्याच गोष्टी चालत आल्या. आजच्याही संघामध्ये तुम्ही गेला, कुठल्याही भिक्षूनी आज किती असेल समजा अज्ञानी भिक्षू आहेत, ट्रेंडच पहिला होता. बाबासाहेबाला अपेक्षा होती, कारण जेव्हा दीक्षा घेतली तुम्ही, आजचा दिवस आहे भदंत आनंद कौशल्य यांचा आज जन्मदिवस आहे. आज त्यांचा जन्मदिवस आहे, म्हणून आपण ह्या भारतामध्ये एक 5च भिक्षू होते. त्यामध्ये भदंत आनंद कौशल्य. बाबासाहेबांनी दीक्षा घ्यायच्या अगोदरचे ते बौद्ध आहेत. बौद्ध धर्म कुठे कुठे अस्तित्वात होता? थोडासा बांगलामध्ये आणि आसाममध्ये. आजही तो रिजवी आहे, जो मंत्री आहे तो बौद्ध आहे. छोटे तिथे धर्म होते. बाबासाहेबांनी अभ्यास करत 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 जेव्हा ते बौद्ध धर्म घेण्याच्या स्टेपला आले, तेव्हा बाबासाहेबाला वाटलं की हा धम्म जर मी दिला, अशाला असा धम्म दिला, तर लोक याचंही विद्रुपीकरण करते. कारण प्रॅक्टिस जी असेल तसाच माणूस वागतो. उदाहरण मी सांगताना सांगितलं की तुम्ही रोज जिथे जाता, ज्या कार्यालयात तुम्ही ऑफिसला जाता, तर तुमचा रूट तुमच्या शरीराला पाठ झालेला आहे. जर गाडीने जात असाल तर तुम्ही त्याच चौकामध्ये गाडी वळवता. तुम्ही नाही म्हणत की पुढचे जाऊन नंतर युटर्न घेऊन येतो, कारण ती जर पायी जात असाल तर तुम्ही रस्ताही त्याच जागेवर क्रॉस करता, कारण ही तुमच्या शरीराला लागलेली सवय आहे. बाबासाहेबाला माहित होतं की माझ्या समाजाला सवय. बाबासाहेबाला काळाराम मंदिराचा सत्याग्रह का करावा लागला? कारण ही समाजाला सवय होती ना. तो रस्त्याने दुरून का जात होता ना, पाठीमागे झाडू जरी होता तरी तो हात जोडत होता. बाबासाहेबाला त्याला ते सिद्ध करायचं होतं की अरे बाबा तो देव तुझा नाहीये. कधी कधी लोक म्हणतात ना की बाबासाहेबाला तेव्हा कळत नव्हतं का की काळ्याराम मंदिराच्या प्रवेशाकरता सत्याग्रह केलेला आहे ना बाबासाहेबांनी. बाबासाहेबाला स्वतः माहित होतं की त्या दगडात जान नाहीये, पण मला ज्यांना सांगायचंय, म्हणून बाबासाहेबाचं ते वाक्य आलेलं आहे की गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठे. मग जाणीव कशी करून द्यायची होती? सगळ्या महाराजांना सत्याग्रह करायला सांगितला की आम्ही हिंदू आहोत, आम्हाला काळारामाचं दर्शन घेऊ द्या. 5 वर्ष सत्याग्रह चालला, पण त्या मंदिरात काही प्रवेश मिळाला नाही. आणि मग बाबासाहेबांनी महाराजांना सांगितलं या लोकांचं तर जाऊ द्या, अजून त्या काळाराम मंदिराचं ज्याला तुम्ही राम म्हणता
तो तरी एक दिवस बाहेर आलाय का आणि बोललाय का नाही येऊ द्या त्यांना, ते माझेच भक्त आहे. हे तुम्हाला समजावायचं होतं बाबासाहेबांना. कारण कृती तेच बुद्धाने त्यावेळेस केलं. बाबासाहेबांनी कृतीने केलं ना. बाबासाहेबांनी कुठे सांगितलं का तुम्हाला गावात तुमच्या विहिरीत जाऊन पाणी एकदम भरा असं सांगितलं का? महाडचा सत्याग्रह केला बाबासाहेबांनी, स्वतः पुढे झाले. त्यावेळेची कृती कशी आहे? अनधिकृत काहीच केलं नाही बाबासाहेबांनी. त्या वेळेच्या महापालिकेने ठराव केला होता, इंग्रज सरकारने कायदा केला होता की जे सरकारी पाणवठे आहेत ते सगळ्याकरता खुले आहे. बाबासाहेबांचा सत्याग्रह कशा करता होता? अंमलबजावणी करता होता. आग्रह कशा म्हणजे ते धुडगूस घालण्याकरता होता का? कायदा केला पण त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे ना. इंग्रजांनी केलेला आणि त्या महाडच्या नगरपालिकेने नगर परिषदेमध्ये मांडलेल्या ठरावानुसार बाबासाहेब त्याची अंमलबजावणी करायला सत्याग्रह केला होता. की तुम्ही केलाय मग आता आम्ही ते करतो. त्याचं अजून जास्त ताजं उदाहरण, शरद पवारांनी मराठवाडा विद्यापीठाला नाव द्यावं असं दोन्ही सभागृहामध्ये एकमताने, कोणाचाही विरोध नव्हता. नामांतराचा ठराव जेव्हा पास झाला की नाही तेव्हा पुलोतचं सरकार होतं आणि दोन्ही सभागृहामध्ये बिनविरोध, एकाही माणसाचा विरोध नव्हता. मराठवाडा युनिव्हर्सिटीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यावं. आणि घटना काय म्हणते की जर दोन्ही सभागृहामध्ये तो ठराव जर मंजूर होत असेल तर त्याची अंमलबजावणी किती तासात झाली पाहिजे? 24 तासाच्या आत. अंमलबजावणी व्हायला किती वर्ष लागली? 16 वर्ष. आणि ती ही अंमलबजावणी कंप्लीट झाली का? नाम विस्तार झाला, नामांतर झालं नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी कुठलीही कृती करताना स्वतःच्या अनुभवातून केलेली, स्वतः ज्या ज्या अनुभवातून ते गेले त्याचेच नियम म्हणून तेच बुद्धाने केले. बुद्धाने कुठलीही गोष्ट अशीच सांगितली नाही आणि म्हणून त्यांच्यापासून निष्ठेला कोणी ढळलं नाही. आजही बाबासाहेब तुम्ही निष्ठेपासून ढळलात हा आरोपच नाही तुमच्यावर. तुमच्यावर आरोप काय की तुम्ही एक नाही. मला सांगा 40 पक्ष आहेत तुमच्यावर, एखादा तरी म्हणतो का आम्ही बाबासाहेबांचं ऐकत नाही? एखादा तरी शोधून दाखवावर. सगळ्याच्या याच्यावर फोटो बाबासाहेबाचा. हेच होतं देवदत्ताच्या बाबतीत. तिथेही तेच झालं, बुद्धाच्या काळामध्ये तेच झालं. आज 40 देवदत्त निर्माण झाले, तेव्हा एकच होता. आज किती आहेत? 40 देवदत्त. हे आम्हाला कळलं पाहिजे. अजूनही आमच्या डोक्यामध्ये ते येत नाही की आम्ही बुद्धाने त्यावेळेस, मागच्या प्रवचनात मी बऱ्याच वेळेस सांगतो, नेहमी सांगतो, कारण जाऊ का बुद्धाच्या वेळेस बुद्ध धम्म देण्याची काय कारणीभूतता होती? बुद्ध काय विचलित होते? परिस्थिती पुढे असेल तर तेव्हा ते विचलित होते ना. कारण त्यावेळेची परिस्थिती होती की त्यावेळेच्या धम्मानुसार होम हवन एवढे व्हायचे, त्याच्यामध्ये एवढ्या मुख्या प्राण्याचा बळी दिला जायचा. आणि ते कोणाच्या नावावर? तर देवाच्या आणि धर्माच्या नावावर. ते सिद्धार्थाला कळलं खरं आहे का आणि कसं खरं असेल, विचलित होते ना. आणि ती एकदमच त्यांना बोधी प्राप्त झाली का? 8 लोकांकडे शिकलेत ते, 8व्या ध्यानापर्यंत शिकलेत. समाधान झालंय का? नाही. शेवटला आहेत ते, शरीराचा सापळा झालाय. तेव्हा जेव्हा ते आपल्याकडे बघतायत तेव्हा ते म्हणतात ना याच्यात काही अर्थ नाही शरीराला. कारण एक दाना खाऊन 6-6 महिने राहायचे. ते म्हणतात काहीच मिळत नाही. त्या दिवशी ते संकल्प करतात की शरीराला त्रास देऊन कुठलाही देव भेटत नाही, कुठली शांतता भेटत नाही, कुठली प्रगल्भता भेटत नाही, कुठली प्रज्ञा भेटत नाही. आणि म्हणून अपराधाचे प्रकार सांगितले त्यांनी. आता आपण अपराध कशाचा करतोय? प्रज्ञा अपराध करतोय आपण. बुद्धीनेच अपराध करतोच ना आपण. डायरेक्ट जाऊन कोणाचा खून करणं हे तुमच्यावाला प्रज्ञा अपराध नाही. तो तुमची जर प्रज्ञा जिवंत असेल तर तुम्ही कोणाचाही खून करू शकणार नाही. परंतु कोणाचा बुद्धीने खून करणं, बुद्धीने खून करणं कसं करतात? बाबासाहेब नेहमी म्हणायचे ते कलंकशाही आहे. तुमच्यावाला मनू कोण आहे? कलंकशाही आहे. त्यांनी फक्त एक वाक्य लिहून ठेवलं आणि अख्ख्या पिढ्या तुमच्या वर्षानुवर्ष बर्बाद करून टाकले. डायरेक्ट खून केले होते का त्यांनी? बाबासाहेब इथे तेच सांगतात, बुद्धही त्यावेळेस तेच सांगतात
की बुद्धाच्या काळामध्ये मुख्य प्राण्याच्या एवढ्या हत्या होत होत्या आणि बुद्ध विचलित झाले. म्हणून बुद्धांनी आंदोलन नाही केलं की त्यांचा कुठला तरी पुरोहित किंवा कुठला तरी ऋषी विश्वामित्र होम हवन केले, बुद्ध 5-6 लोक घेऊन गेले, तिथं आंदोलन केलंय का त्यांनी? आंदोलन नाही केलं. ते शोधात निघाले, शोध लागला. शोध लागल्यानंतर मग त्यांनी लोकांना समजावून सांगितलं आणि लोक ऐकली, कारण बुद्धांनी सत्य सांगितलं होतं. बाबासाहेबांनी काय केलं? जेव्हा त्यांनी बघितलं महाराणी मांगाने तर स्वीकारलंच होतं ना की आम्हाला देवानी गुलामी दिली. गुलामी कोणी दिली? महाराणी ग्रहितच धरलं होतं ना. कोणी दिली गुलामी? आम्हाला देवानी गुलामी दिली. बाबासाहेबांनी ते शोधलं, नाही रे बाबा, देव नावाचा तर प्राणीच नाहीये आणि तुला गुलामी त्यांनी नाही दिलेली, ती तू स्वीकारलेली आहे, ती तू तोडली पाहिजे. जे बुद्धांनी त्यावेळेस सांगितलं ते बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं. त्यावेळेसच्या पुऱ्या जम्बू द्वीपाने बुद्धाचं ऐकलं, बाबासाहेबांचं सर्वांनी नाही ऐकलं. एका महाराणी ऐकलं फक्त. बाबासाहेबाच्या काळामध्येही देवदत्त नावाच्याच मांगानी पत्र लिहिलं होतं बाबासाहेबांना. ते पत्र आता खूप मोठं आहे, मी कधीतरी सांगेल तुम्हाला. त्याच्यामध्ये तो बाबासाहेबावरही तेच आरोप करतो की तुम्ही तुमच्या महार जातीकरताच काम करता. त्यावेळेस बाबासाहेब इंग्रजाच्या याच्यामध्ये लेबर मिनिस्टर आहे, त्यावेळेस त्यांनी तो आरोप केलेले आहे. आणि बाबासाहेब त्याला एवढं सुंदर उत्तर देत आहेत, कधीतरी मी त्याच्यावरती एक चांगलं प्रवचन देईन. आणि तोच उद्देश आहे की बाबासाहेबांनी आम्हाला आमच्या गुलामीची जाणीव करून दिली. आजही आम्ही याच्यात बसलो, पूर्ण गुलामीची जाणीव आजही आम्हाला नाही झाली, कारण आम्ही गुलामी फक्त तेवढ्यापुरतीच घेतली. कारण जर पूर्ण जाणीव आम्हाला झाली असती तर अजून आम्ही पिढ्या निर्माण केल्या असत्या. आमच्या पिढ्या अजून निर्माण होत नाही, अजूनही आम्ही त्या पद्धतीत जागे होत नाही. आणि म्हणून आम्ही आजचे देवदत्त ज्या चिरफळ्याने आहे त्या देवदत्ताला सांगायला खालचा समाज असायला पाहिजे की नाही तयार. बाबासाहेब मी नेहमी सांगत असतो की बाबासाहेब का झाले? भीमराव आहेत ना ते. कधी विचार केलाय का तुम्ही की बाबासाहेब कधी झाले? भीमरावचे बाबासाहेब कधी झाले? बाबासाहेब हे नाव आहे का त्यांचं? भावा म्हणतो ना आम्ही. बाबासाहेब म्हणजे वडील आहेत. माझा आजही बाबासाहेब म्हटला, माझा बापही बाबासाहेब म्हटला, मी बाबासाहेब म्हणतो, आणि न जाणे येणाऱ्या किती पिढ्या बाबासाहेब म्हणतो. कारण बाबासाहेब तेव्हा झाले की ज्यांनी बापाची भूमिका तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगितली. म्हणून बाप समजणं खूप अवघड गोष्ट आहे, लवकर समजत नाही. कारण आईच्या कडेवर बसतो आणि बापाच्या खांद्यावर बसतो. आम्हाला बाबासाहेबांनी खांद्यावर बघून बामण दाखवला, बघतो किती वर गेलाय. आईच्या कडेवर होतो म्हणून बाबासाहेब उदाहरण देतात की आमची बाई बरोबर राहिली तर तिला डोहाळे कशाचे लागतात की शिपायाचे झाडू मारणाराची पोट खाली आहे. जर बामणीन बरोबर असेल तर तिला जजचं स्वप्न पडतं, ती बघते कुठल्या जजची खुर्ची खाली आहे का. म्हणून बाबासाहेबांनी खांद्यावर घेऊन आम्हाला तो जज दाखवला होता, तुला ती स्वप्न पडली बाई. म्हणून की इथेही बाबासाहेब आमच्या निष्ठा आम्ही ढवू दिल्या नाहीत, पण त्या निष्ठेकरता जे एक बळ आम्हाला पाहिजे होतं ते आम्ही सांभाळून ठेवलं नाही. म्हणून बाबासाहेबाच्या आणि बुद्धाच्या याच्यात तिथे सांगतात की बुद्धाचे अनुयायी आपल्या निष्ठा कधीही बदलू शकत नाही. निष्ठा ह्या कायम असतात. कधीही आपण म्हणतो की त्या निष्ठा कायम असून चालत नाही. त्या निष्ठा फलद्रूप करण्याकरता जे जे बी हत्यारं लागतील, हत्यारं म्हटण्यापेक्षा अवजारं म्हणून, हत्यार म्हटलं की आपल्या डोक्यात तोच शब्द येतो की तलवार, भाला, अवजार, की जे जे अवजारं आम्हाला पाहिजेत ती अवजारं आम्ही सांभाळली नाही. पहिल्याने आमची लोक भाषणं द्यायची, आम्हाला बाबासाहेबांनी, आमचा बाप बैल कापून खायचा, तो बैल कापायचा अवजार होता, बाबासाहेबांनी बैल खायचं सोडायला सांगितलं, पण अवजार अजून आमच्या जवळ. अरे कधी काढणार आहेस बाबा? ते काढलेत का कधीतरी? खैरलांजी झालं तरी तुझं अवजार बाहेर नाही आलं. परभणीला आमचा सूर्यवंशी मेला तरी तुझा अवजार नाही आला, अजून कितीतरी गेला. अवजार वापरता आली पाहिजे तुम्हाला. आणि म्हणून बाबासाहेब झाले किंवा बुद्धही झाले, बुद्धाच्या अनुयायाच्या निष्ठा ढळल्या नाही, पण निष्ठेला प्रज्ञेची जोड भेटली नाही. प्रज्ञेची जोड देण्याचं कामच
भिक्षूचा आहे आणि शिकल्या सवरलेल्या लोकांचं आहे. हे ज्या दिवशी आम्ही करू त्या दिवशी भगवान बुद्धाच्या आणि बाबासाहेबाच्या ऋणातून आपण थोडे तरी उत्तराई होऊ. ते आपल्याला झालं पाहिजे. म्हणून एका भिक्षूची देशना बाबासाहेबही म्हणतात. बाबासाहेबालाही अपेक्षित होतं. बाबासाहेबांनी उद्योग घेऊन म्हटलं होतं ना, मला शिकल्या सवरलेल्या माणसांनी धोका दिला. म्हणून बाबासाहेब थांबले का? पण बाबासाहेबाला माहित होतं. आणि एका ठिकाणी ते बोलले की मी करणार आहे, याचं छोटस फळ आलेलं आहे. हे फळ म्हणून त्यांनी ते शब्द प्रयोग केला होता की माझ्यानंतर मला कुणीच दिसत नाही, की तेवढ्या उंचीचं मला कुणी दिसत नाही. भगवान बुद्धालाही आनंदाने प्रश्न विचारला होता की भगवान तुम्ही गेल्यानंतर वारस कोण आहे? भगवान बुद्धाच्याही मनात आलं होतं की कुणीच दिसत नाही. भगवान बुद्धाच्या वेळेस तेवढ्या उंचीचं होतं का कोणी? म्हणून भगवान बुद्धांनी काय सांगितलं होतं की माझा वारस कोण आहे? धम्म आहे. भगवान बुद्धांनी वारस आपला धम्म सांगितला. बाबासाहेबांनी आपला वारस भैयासाहेब सांगितले का? सांगता आलं असतं. आता तर गृहीतच आहे की नाही. इंदिरा गांधी मेली, पायलट पोरगा पकडून आणला हो यांनी, पंतप्रधान केला. राजीव गांधी, त्याला काही माहित नव्हतं त्याच्यातलं. होतं का माहिती त्याला? काही पायलट होतं, ते विमान पळवत होतं, धरून आणलं. ते बंगालमध्ये होतं, आणून रातोरात पंतप्रधान केलं. वारस तसा बुद्धांनी वारस कशात सांगितला? धम्मा शोधायला सांगितला. बाबासाहेबाला जेव्हा विचारलं की माझ्या उंचीचा माणूस मला कोणी दिसत नाही, शिकल्या सवरलेल्या लोकांनी धोका दिला, बाबासाहेबाला त्यावेळेस अपेक्षा होती की मी हे एवढे लोक बाहेर सांगतो, कोणीतरी माझ्या उंचीचा निर्माण होईल. नाही, झुडपं निघाली. आणि तेव्हा मग बाबासाहेबांनी सांगितलं की माझा वारस एकीच आहे. जसं बुद्धांनी धम्मात सांगितलं की नाही, तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं होतं की माझा वारस एकीत आहे. आमच्या लक्षात येत नाही. वामन दादा कर्डक एक गाणं त्यांच्या समोर गायलं, तेव्हा वामन दादा कर्डक 19 वर्षाचे होते. तेव्हा त्याच्या पाठीवर हात देऊन बाबासाहेब सांगतात, अरे वामन, माझे 25 वाचनं आणि तुझं एक गाणं. काय होता बाबासाहेबांच्या त्या शब्दाचा अर्थ? की तुम्हाला एकत्र करण्याकरता जे जे बी काही असेल ते ते वापरा. आत्ताही आमच्या भिक्षूचंही तेच काम आहे, भारतीय बौद्ध महासभेचंही तेच काम आहे, शिकल्या सवरलेल्या लोकांचंही तेच काम आहे. मला फावल्या वेळामध्ये बाबासाहेब आणि बुद्ध सांगावा, त्या लोकांना तो कळू द्यावा, तेव्हा तुम्ही एकत्र या. नाही तर आता काय, सध्या आम्ही आमच्या याच्यात आहोत ना. पुढे प्रश्न आहे तो, की त्या प्रश्नाच्या वेळेस मी चांगलं विश्लेषण करेल की एक सामान्य भिक्षूला PhD झालेल्या माणसाने आदर सत्कार द्यावा की नाही. कधी होतं ना आपल्या पुढे. काय झालं ते, कधी बऱ्याच ठिकाणी मी जातो ना, तर तो भाव येतो. मूल असतं शिकलेलं, आई वंदन करते, आईनं वंदना म्हणते, हे पोरग नाही म्हणे. कारण त्याच्या डोक्यात आम्ही ब्रह्मजाल वेगळं टाकलेलं आहे. त्याला जसा धम्म सांगायला पाहिजे तसा ना भिक्षूंनी सांगितला, ना बौद्ध महासभेवाल्यांनी सांगितला, ना त्रिलोक्यवाल्यांनी सांगितला, ना आम्ही शिकले सवरलेल्या लोकांनी सांगितलं. तो ज्या दिवशी सांगितल्या जाईल त्या दिवशी या छोट्या छोट्या का पिढ्या होत्या. म्हणजे नेहमी उदाहरण देत होतो, RSS कोणावर प्रक्रिया करते? तुमच्या माझ्यावर नाही का. तुम्ही जा बरं आता म्हणा RSSच्या संघात मला यायचे, तुम्हाला घेणार नाही. त्यांना माहिती हे गाडगं पक्क झालेलं आहे, त्याच्यावर संस्कार करता येतात का? ते 7 वर्षाच्या पोराला शाखेत आणतात. आम्ही आमच्या 7 वर्षाच्या पोराला काय शिकवतोय? वेगळं शिकवतो ना. ते 7 वर्षाच्या पोराला राम शिकवतात, आम्ही आमच्या 7 वर्षाच्या पोराला दादा कोणते शिकवतो. हिरो शिकवतो, काहीतरी शिकवतो. आम्ही नाही शिकतो. मुसलमानांनी तो प्रयोग करून बघितला. त्यांच्या मस्जिदीच्या बाजूला त्यांनी काढले, पण त्याचे वेगळे परिणाम झाले. ह्या धम्माच्या प्रोसिजर असतात. आमच्याही विहाराच्या बाजूला, विहारामध्येच आम्हाला विहारामध्ये ते धम्म संस्कार केंद्र चालवता आली पाहिजे ना. नाही चालवता येत आलं. आम्हाला त्या पिढीवरती संस्कार करता येत नाही. आणि तुमचा धम्म तर एवढा सुंदर आहे की याच्यात लपवण्यासारखं काहीच नाहीये. रस्त्याने चालणाऱ्या माणसाच्या कानावरती धम्म पडला तरी त्याला फल प्राप्त होतं. एवढा सुंदर धम्म आहे, आणि तोही आम्ही सांगत नाही. आणि ज्या दिवशी आम्ही आज सांगायला सुरुवात करू त्या दिवशी सांगितलं की बुद्धाच्या अनुयायाच्या निष्ठा कमी नाही, पण सांगणं आणि जी अवजारं वापरायला पाहिजे ती अवजारं
कमी पडतात, बुद्धाच्या काळात पडली नाहीत. म्हणून त्यांच्या काळामध्ये हजार हजार अरंत होते, हजार हजार निर्वाण पावते. तिसऱ्या संगीतीपर्यंत अरांताची उणीव होती का? आता तुम्हाला एक तरी शोधून अरंत सापडेल का? कारण त्या गोष्टी जी अवजारं वापरायला पाहिजे, जी बुद्धाच्या प्रती आम्हाला निष्ठा आजही आहे, पण निष्ठा असून भागत नाही, तर त्या निष्ठेवरती प्रक्रिया. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की प्रक्रिया ही लहान गोष्टीवरती केल्या जाते, मोठ्या गोष्टीवर प्रक्रिया. म्हणून मी नेहमी जे म्हणतो, तुम्हाला कधी कधी वाटत असेल या भंतेजीला काय झालं, स्वतः 60 वर्षाचे आणि सांगतात की 30-40 वर्षांची पोरं घेऊन आहे. कारण प्रक्रिया त्यांच्यावर करावं लागेल तर काही उपयोग होईल. तुमच्या निष्ठा किती वर्ष कामाला येणार आहे? नाही येणार. आणि म्हणून आता बघा, युद्ध पेटलेत ना चौकडे. इराण आणि इस्रायलचं युद्ध चालू आहे. इकडे त्यांच्यावाला यहुदियाचा हे आहे आणि इकडे अल्लाह आहे. दोघंही चुपचाप आहेत की नाही? करा बाबा काय करायचं. बुद्धाचं तत्वज्ञान तिथे लागू आहे ना, की चौकशी कर, काय खरं आहे ते बघ, आणि जे खरं असेल ते स्वीकार. दोघंही खरं स्वीकारायला तयार आहेत का? 1.5 एकराच्या भूमीचा प्रश्न आहे तो. जर तुम्ही यांच्याबरोबर, आणि बघा 40 देशाच्या मध्ये इस्रायल आहे, त्याच्या सर्व बाजूनी मुस्लिम राष्ट्र आहे, आणि तो एकटा आहे आणि तरी दादागिरी करतो. का करतो? अवजार आहे, हत्यार आहे, ते युद्धाचा प्रसंग आहे. आम्हाला आमचा धर्म मेन. आता कोणी अर्थ काढेल की भंतेजी सांगतात की हत्यार वापरा, हत्याराच्या बाबतीत नाही सांगत. आमची अवजार आहेत आमचं धम्म वाढवण्याची, ती उपयोगात आणता आली पाहिजे आम्हाला. धम्म तसाच वाढणार नाही. आणि धम्म कशा करता वाढवायचा? काही लोक सांगतात की विज्ञानवादी आहे, हे आहे ते आहे. मग तुम्हाला म्हणायचं की बाबासाहेब विज्ञानवादी नव्हते? तर बाबासाहेबाला वाटलं असतं की बिना धर्माची माझी जात चालू शकते, तर त्यांनी तुम्हाला तेवढं सांगितलं असेल ना. त्या 22 प्रतिज्ञा दिल्या असत्या, त्यातल्या 5 काढून टाकल्या असत्या, आहे की नाही? 17च राहिल्या असत्या ना. मग सांगितलं असतं काही धर्माची गरज नाही आपल्याला, रामालाही मानू नका आणि यालाही मानू नका, तसेच वागा. एक दर्शन आहे आपल्या याच्यामध्ये, चारवाक दर्शन. जर तुम्ही त्याचं नाव ऐकलं असेल की नाही, त्यांनी सांगितलं होतं, यावम जीवेत सुखम जीवेत, ऋणम ऋणम कृतम घृतम पिवेत. म्हणजे जसं जगायचं तसं एकदम सुखाने जगा, कर्ज काढा पण तूप प्या. हे चारवाकाचं म्हणणं. आणि चारवाकाचं त्याच्या हसण्यावर नका जाऊ. आता आपण चारवाकच आहोत, जवळजवळ सगळे लोक आपण कोण आहोत? चारवाकच आहोत. चारवाकाचं कुठलंही दर्शन भेटत नाही. चारवाकाची माहिती कुठे भेटते? तर चारवाकाला जे त्याच्यावर टीका केलेली त्याच्यातून चारवाक दर्शन आले. तो ऋण काढून तूप प्यायला सांगतो. आणि भगवान बुद्ध त्यावेळेचा केश कंबली नाव जर तुम्ही ऐकलं असेल, हा चारवाकाचा पाईक आहे. अजित केश कंबली, त्याच्याकडे भगवान बुद्ध गेलेले आहेत. अजित केश कंबली हा कोण आहे? चारवाकाचा पाईक आहे. म्हणजे चारवाकही एवढे खतरनाक होते, परंतु त्यांचं तत्वज्ञानही खूप चांगलं होतं. बुद्धाने तिथूनही तत्वज्ञान घेतलेलं आहे, पण बुद्धाला ते पटलेलं नाही. निश्चित मजा करणं बुद्धाला पटलेलं नाही. कारण चारवाक काय म्हणतो? हाच जन्म आहे, पुढे काही नाही, खाऊन पिऊन घ्या मजा करा, त्याच्या पुढे काहीही नाही. त्याच दृष्टीने आपण आज अर्धे चारवाक जगतो. कारण जबाबदारी, माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी स्वीकारली पाहिजे. मग भंतीजीवर सोपवलेली जबाबदारी त्यांनी पाळावी, शिकले सवरलेल्या माणसाने त्याची जबाबदारी सांभाळावी, वेगवेगळ्या प्रकाराने आपापली जबाबदारी सांभाळावी. तेव्हा समाज आणि देश हा प्रगल्भ होतो. आजच्या या प्रवचनामध्ये आज आपण जास्त वेळ बोललो, तर आजचं हे प्रवचन आपण इथेच थांबू. उद्या किंवा पुढच्या रविवारी येणारा दुसरा प्रश्न सुरुवात करू. आज प्रकरण दुसरं संपलेलं आहे.